भारत माता की, भारत माता की, भारत माता की। माझ्या प्रिय सोलापूरकरांना अतिशय मनापासून नमस्कार करतो। महाराष्ट्रामध्ये खरं तर सध्या महाविकास आघाडीचं प्रचंड मोठं वातावरण आहे। 10 वर्षात मोदी साहेबांच्या कारभारामुळे जनता प्रचंड त्रस्त आहे आणि ही जनता का घाबरून आहे? जनतेला का वाटतं की मोदी सरकार नकोय? सरकारकडून काही गोष्टी ह्या चुकीच्या घडलेल्या आहेत। म्हणजे शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, महागाई भयानक पद्धतीनं वाढली, सर्वसामान्य लोकांच्या हातात जगण्याचं काहीच राहिलेलं नाही आणि या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक सरकार हे मूग गिळून गप्प बसलेलं आहे आणि याचाच बदला घेण्यासाठी, याचाच वचपा काढण्यासाठी मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या सगळीकडे सभा होत आहेत। सभा म्हटलं की प्रोटोकॉल आला, सिस्टीम आली, पण मोदी साहेबांच्या सभेला जाताना तुमचे काळे कपडे मात्र सांभाळा, कारण सभेमध्ये काळ्या कपड्याला कदाचित बंदी आहे। तुमच्या अंगावर जर काळा शर्ट असेल, तुमच्या अंगावर जर काळी पॅन्ट असेल, काळ्या पॅन्टीला काळ्या कपड्याला मोदी साहेबांच्या सभेमध्ये प्रचंड घाबरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचं कारण सुद्धा तेवढंच भयानक आहे, कारण काळ्या कपड्यातून त्या ठिकाणी सभेला गालबोट लागेल किंवा सभेच्या विरोधात वेगळ्या वेगळ्या घोषणा लोक देतील, म्हणून काळ्या कपड्याला बंदी असते आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय। महाराष्ट्रामध्ये खरं तर सध्या महाविकास आघाडीचं प्रचंड मोठं वातावरण आहे। 10 वर्षात मोदी साहेबांच्या कारभारामुळे जनता प्रचंड त्रस्त आहे आणि ही जनता का घाबरून आहे? जनतेला का वाटतं की मोदी सरकार नकोय? मोदी सरकार सुद्धा तसंही घाबरून गेलेलं आहे, कारण त्यांना संशय आपण सत्तेमध्ये येतो की येत नाही, आणि सत्तेमध्ये येईल न येईल लोक मात्र चिडून आहेत महागाईने, बेरोजगारीने, वेगळ्या वेगळ्या प्रश्नाने, वेगळ्या वेगळ्या गावगाड्यात खेड्यात इकडं तिकडं होणाऱ्या जातीवादी किंवा धर्मवादी भूमिकेमुळे। पण लोकांना 100% शांतता पाहिजे। विनाकारण विद्वेषाचं राजकारण लोकांना अजिबात नकोय। आता हे सांगणार कोण? मग जिथं जिथं नेते भेटतील तिथं तिथं त्यांचा निषेध केला जातो। निषेध करणाऱ्या मंडळींची भूमिका फार साफ असते। निषेध करणाऱ्या मंडळींना बाकीचं काही देणं घेणं नसतं, ते फक्त त्यांचा रोष त्या ठिकाणी व्यक्त करतात। पण महाराष्ट्रात असं घडतं का? म्हणून मित्रांनो या मुद्द्यावर बोलायचं। तुम्ही आज पुण्यामध्ये 3 मोदी साहेबांच्या सभा आहेत। अर्थात सोलापूरच्या उमेदवाराची असेल, पुण्यातल्या उमेदवाराची असेल, आता कराडला त्या ठिकाणी सभा सुरू आहे, परंतु पोलीस प्रशासनाकडून प्रोटोकॉल म्हणून ज्या ज्या सत्ताधारी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा आहेत तिथं मात्र काळ्या कपड्याला बंदी आहे। का बंदी असेल हो? मला आता सभा आहेत म्हणून हा मुद्दा आठवला, म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय। कारण मला मागच्या काही सभेचं त्या ठिकाणी हे काय जे काय कृत्य केलेलं आहे तिथं लोकांनी ते आठवलं। मागच्या सभांमध्ये काय प्रकार घडला होता याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो। म्हणून म्हणतोय, तुम्ही जर मोदींच्या सभेला जाणार असाल तर काळे कपडे घालू नका। वेळ पडली तर कपडे घालून जावा, पण ते वेगळ्या वेगळ्या कलरचे। काळा कपडा शक्यतो असेल तर तो जागेवर उतरवला जातो, अन्यथा तुम्हाला सभेतून बाहेर काढलं जातं। मागच्या वेळेस काय घडलं होतं? मागच्या वेळेस पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 2-4 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या 2-4 महिन्याच्या फरकाने सभा होत्या। लोक प्रधानमंत्री महोदय येत आहेत म्हणून त्यांना पैसे देऊन आणलं जातं, भोलतापांना बळी पाडून आणलं जातं, मीडियातून किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रिंट मीडियातून जास्तीत जास्त जाहिरात त्या ठिकाणी केली जाते आणि मग भोळी भाबडी जनता आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना बघायला येते। ते जरी एका पक्षाचे उमेदवार असले किंवा नेते असले किंवा प्रधानमंत्री असले तरी ते देशाचे असतात असा लोकांचा समज आहे।
कदाचित तोच बरोबर आहे, परंतु तो कितपत खरा आहे आणि कितपत आपण मान्य केला पाहिजे हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय. याच मोदी साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतात, लोक हजारोंनी बघायला येतात. मग कोणाचा सॉक्स काळा असतो पायातला, कोणाच्या कमरेला काळा बेल्ट असतो, कोणाचा शर्ट त्या ठिकाणी काळा असतो, कोणाची बनियन काळी असते. आता चड्डीपर्यंत जाऊ नका, कारण पोलिस तुमचा काळा कपडा कुठला जरी अंगावर असला तरी तो काढून घेतात, काढून ठेवतात. म्हणजे तुमचा सॉक्स जरी किती घाण वासाचा जरी असला तरी तो सभेला मात्र घेऊन जायचं नाही, कारण तुम्ही नुसता सॉक्स वर करून निषेध केला तर. म्हणजे ही प्रोटोकॉलची सिस्टीम आहे आणि प्रोटोकॉलमध्ये काळा कपड्याला 100% बंदी आहे. म्हणजे किती दुर्दैव आहे बघा. आणि काळा कपडा तसा बऱ्याच ठिकाणी लिगली सुद्धा वापरला जातो. म्हणजे वकिलांचा कोट काळा आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे त्या त्या ठिकाणी, महत्वाच्या ठिकाणी काळा कलर वापरला जातो. पण कायदे बनवणारे जे नेते आहेत त्यांच्या सभेला मात्र काळा कपडा चालत नाही, कारण तो निषेधाचा कलर आहे. काळा रंग हा निषेधाचा रंग असल्यामुळं पोलीस प्रशासन आणि सगळे पक्ष किंवा त्यांचे नेते घाबरतात. बरं, हे आत्ताच होतंय का? हे जर आत्ता होत असेल तर तुमच्या डोक्यातून काढून टाका. मी मोदी साहेबांच्या विरोधातच बोलतोय म्हणून मी म्हणजे हा काहीतरी उकरून काढतोय असं नाही. प्रशासनामध्ये सत्ताधारी जो कोणी असेल आणि जर सरकारच्या विरोधात सतत आंदोलन, सरकार विरोधी अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका असेल तर मग प्रशासन अर्थात पोलीस प्रशासन नेहमी काळ्या कपड्या बंदीचा फतवा काढते. आज तर पुण्यामध्ये लोकसभेच्या 4 जागा आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. सोलापूरला त्या ठिकाणी 2 जागा आहेत लोकसभेच्या, म्हणजे म्हाडा आणि त्या ठिकाणचा काही भाग, आणि सातारा जिल्हा फलटण वगैरे त्या ठिकाणचा काही भाग, अशी मिळून म्हाडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि पुण्यामध्ये मग खास करून पुणे लोकसभा असेल, बारामती लोकसभा असेल, शिरूर लोकसभा असेल आणि मावळ लोकसभा असेल. या मतदारसंघा म्हणजे प्रचारार्थ खरं तर पुण्याच्या लोकसभेच्या निमित्ताने जे काही 3-4 उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री महोदयांना सभेला बोलवलंय. आता लोकांच्या आणि नेत्यांची धारणा काय झाली की बाकी कुणीही सभा घेऊ द्या, त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. मोदी सभा घेणार असतील तर आम्ही येऊ. पण ती लोक मोदी साहेब पुढे गेल्यावर म्हणतात की आम्हाला या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र असेल, परिवर्तनवादी महाराष्ट्र असेल, तुमच्या माझ्या विचारांचा महाराष्ट्र असेल, हा महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा असेल, देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी जो जो नेता काम करेल त्याच्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करू, मतदान करू. इतरांना आम्ही मतदान करणार नाही, करत नाही किंवा केलं नसेल. म्हणजे लोक एवढी ताकदीनं विरोधात बोलतायत. आता काय झालंय, या सगळ्या राजकीय म्हणजे सध्याच्या युद्धामध्ये प्रत्येक गोष्ट ही कशा पद्धतीने घ्यायची, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने घ्यायची का विरोधकांच्या बाजूने घ्यायची, हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि याच बाबतीमध्ये सरकारकडून काही गोष्टी ह्या चुकीच्या घडलेल्या आहेत. म्हणजे शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, महागाई भयानक पद्धतीनं वाढली, सर्वसामान्य लोकांच्या हातात जगण्याचं काहीच राहिलेलं नाही. आणि या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक सरकार हे मूग गिळून गप्प बसलेलं आहे. आणि याचाच बदला घेण्यासाठी, याचाच वचपा काढण्यासाठी या सगळ्या प्रसंगाला आता ताकदीनं सक्षम तोड देण्यासाठी विरोधकांनी ताकदीनं कंबर कसली. सगळे समदुःखी, समविचारी आणि सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र मिळून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि देशभरासाठी इंडिया गाडी त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि त्यांचा प्रचार आणि त्यांच्या भूमिका प्रचंड जबरदस्त आहे. म्हणजे विदर्भातल्या 13 जागा पहिला 1-2 टप्प्यामध्ये झाल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 उमेदवार होते. 13 पैकी महाराष्ट्रात एकच त्या ठिकाणी भाजपची किंवा सत्ताधाऱ्यांची जागा येऊ शकते. इतर ठिकाणी महाविकास आघाडी जोरात आहे. महाविकास आघाडी जोरात असल्यामुळं सध्या महाविकास आघाडीकडे लोकांचा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून येण्याचा सुद्धा विषय तसा फार महत्वाचा आहे.
एवढं असताना आता मला सांगा, महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकदम जोरात आहे, एकदम जबरदस्त आहे. मग मोदी साहेबांचा काही करिश्मा झाला का, काही फरक पडला का? बरं, सगळ्यात महत्वाचं, जर या लोकांनी कितीही ताणून त्या ठिकाणी पक्षफोड केली नसती, संघटना फोडली नसती, विचारधारा फोडली नसती, आमदार खासदार पळवले नसते आणि फोडले नसते, तर लोक कदाचित, तुम्ही जरी बाहेर पडले असते तर लोक तुमच्या पाठीशी राहिले असते. आता ती परिस्थिती आहे का? अजिबात नाही. आता ती वेळ आहे का बोलण्याची? तर काहीच दिवस म्हणजे लोकसभेच्या थोड्या दिवस अजून प्रचाराच्या तोफा जोरदार वाजतील, पण ज्या वेळेस थंडवल्या जातील नंतर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये लगेच मतदान होत असतं. ही आताची राजकीय परिस्थिती आहे. आता रेस कोर्सवर पुण्यामध्ये मैदानावर मोदी साहेबांची सभा आहे. तुम्ही काळा सॉक्स घालत असताना 100 वेळेस विचार करा की तुम्ही त्या ग्राउंडमध्ये आतमध्ये थांबणार आहे का बाहेरमध्ये. तुमची तपासणी ठरलेली आहे, तुम्हाला ठरवूनच आतमध्ये सोडलं जात आहे. आणि या सगळ्याबरोबर या सगळ्यांच्या गोष्टी संदर्भामध्ये काही घातपात होऊ नये किंवा धोका होऊ नये. जसं ते इंदूरला काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपच्या आमदार जे काही उमेदवार होते त्यांच्याशी सेटिंग करून उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या उमेदवारांनी पाठीशी घेतला, लगेच भाजपमध्ये प्रवेश केला, लगेच नॉट रिचेबल झाले. आता मला सांगा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं कुभांड रचून तुम्हाला शेवटी तीच करायचंय घाणेरडी, आणि हे तर तुम्ही त्यांना पक्षात कशाला लगेच घेताय आणि त्यांना लगेच राज्यसभा देऊन कशाला टाकताय? एकदा विचार करा. बर, तुमच्या सावलीतले पक्ष हे जगज्जेते म्हणतात किंवा अजून विश्वगुरु म्हणतात शेटजींना. मग जर तसं असेल तर त्या शेटजीला तुमचा 18 विश्व जे दारिद्र्य आहे, कर्मकांड थोटान पुराणात आमचा समाज, बहुजन समाज अडकलाय, त्याला जर बाहेर काढायचं असेल तर मग कदाचित महाराष्ट्राला प्रबोधनाची आणि चांगल्या नेत्याची गरज आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं, मतदान करताना विचार करा. आता मी काय म्हणलं जाहीर सभेमध्ये सुद्धा, की माझी सगळ्यांना प्रामाणिकपणे इच्छा आहे, इथून पुढच्या काळामध्ये अभ्यास करत असताना आपल्या देशाचे सर्वोच्च नेते किंवा वेगळ्या वेगळ्या पक्षाचे त्या राज्यातले सगळे लोकप्रतिनिधी हे आपल्याशी प्रामाणिक आहेत का? प्रामाणिक लोकांच्याच पाठीशी जनता उभी राहणार आहे, स्वाभिमानी, खरे निष्ठावंत जे असतील त्यांच्याशी म्हणजे जवळीक करून आपण सुद्धा त्या प्रवाहामध्ये उतरणं गरजेचं आहे. आता तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांचं किंवा इतर लोकांची भूमिका ऐकल्या, चर्चा ऐकली. बऱ्याच चर्चा ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात, मोडल्या जातात, आणि हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लक्षात येतंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याची आहे की एवढी मोदी विरोधी लाट असताना सुद्धा ती बोथट करण्याची काम, आणि म्हणजे आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललो, लिहिलं किंवा सांगितलं तरी यांना मिरच्या झोंबतात. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. असुरक्षित एका तथाकथित वर्ण व्यवस्थेला संपूर्ण पुणेकरांना वेटीस धरायचंय, हे सगळ्यात मोठं वाईट आहे आणि हे समजून घेतलं पाहिजे. आजच्या घडीला माहित नाही मला विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात किंवा अजून कुठे कुठे काय होणार आहे, पण शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सोबत येईल, काँग्रेस सोबत येईल, संभाजी ब्रिगेड सोबत येईल, असंख्य वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना समोर येतील. फक्त या व इतर सगळ्या संघटनांना कमीत कमी अध्यक्षांनी फोन करणं अपेक्षित आहे. जाणीवपूर्वक जर सगळ्यांना टाळत गेला तर काहीच दिवसामध्ये लोक तुम्हाला टाळतील कदाचित. तांबेंना हे परफेक्ट माहिती आहे की आपण किती जरी काही जरी केलं, आपण काही कार्यक्रमाला नाही आलो, म्हणजे भूमिका बदलली किंवा भूमिका मुरडून टाकली, तर त्या सगळ्यांचा बदला इथलेच मतदार घेणार आहेत, हे विसरू नका. म्हणून परत एकदा लक्षात ठेवा, मोदींच्या सभेला जर आपण जाणार असाल तर काळे कपडे शक्यतो घालू नका. प्रशासनाला विनाकारण तुमच्यामुळे धावपळ करायला संधी देऊ नका. एवढंच या माध्यमातून सांगायचंय. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.